प्रेम सुख देई प्रेमा बिन काही नको देवा प्रेम सुख दे प्रेमा बिन काही नको देवा प्रस्तुतरी प्राप्त प्रसंगी चिंतन सेवे करता घेतलेला अभंग मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे आधी करून संतांनो सज्जनांनो आपली जे काही ज्ञानोबार आहे पासून अगदी तुका झाला असे कळसे या वारकरी संप्रदायामध्ये जे काही पूर्णपणे संप्रदायाची इमारत उभी राहिली त्यामध्ये प्रामुख्यानं ज्या महात्म्याचा नामोल्लेख केला जातो अर्थात आमचे अध्यात्मशास्त्र वेदांत शास्त्र घरोघर पोहोचावे याकरता प्रयत्नशील असणारा साधकाश्रम अर्थात श्री क्षेत्र आळंदी देवाची येथील आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू या ठिकाणी मुद्दाम हेतू पुरस्कार बोलतोय असे भगवान बाबा वरवंडकर आणि महाराजांच्या गाथ्यामधील सज्जनांनो अत्यंत अत्युच्च कोटीची पांडुरंग परमात्म्याकडे अर्थात देवाकडे प्रेमाची आणि भक्ती सुख त्या ठिकाणी वृद्धिंगत होणारी मागणी या ठिकाणी महाराज करतायत विठाला खरं तर सज्जनांनो आपल्या संकल्पित वेळेमध्ये यथामते याचा अर्थ माझ्या बुद्धीमध्ये पेलल झेपल प्रमाणामध्ये मी गेल्या वर्षी सुद्धा बोलून गेलो होतो संत महात्मे त्या ठिकाणी अवतार कार्य संपल्याच्या नंतर निघून गेल्याच्या नंतर जो अर्थ त्यांना अभिप्रेत होता तो आपल्याला आता सांगता येणार नाही तो फक्त त्यांनाच माहिती होता पण या अभंगामध्ये अर्थ कसा पाहिजे प्रामुख्यानं ज्यांची अभंग गाथा या ठिकाणी अवतरित झाली अशा भगवान बाबांना खरं अर्थ अभंगाचा अर्थ नेमका कसा आहे फक्त बाबांनाच माहिती आहे आपण फक्त हे ज्याच्या ते तुका म्हणे साहेन देव आहे तैसा आहे तैसाची गोपिकासी कामी कंसा भय संभ्रमे एरा घातकी मनोधर्मे शिशुपालादिका त्या गोपिकेंना आपल्यावरती तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रेम करणारा वाटायचा सवंगड्यांना तो मित्रासारखा वाटायचा भक्ती करणाऱ्याला तो देव आपल्या देवासारखा भक्तांना देवासारखा वाटायचा आईला अगदी आपल्या मुलासारखा वाटायचा सज्जनांनो देव एकच होता परंतु वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्याचं दर्शन हे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये काही प्रत्येकाला होत होतं थोडा स्वराचा आवाज माऊली कमी राहू द्या आणि म्हणून या अभंगाचा अर्थात निश्चित मतितार्थ कसा आहे त्या ठिकाणी मला सांगता येणार नाही सज्जनांनो पण तरीही सुद्धा एक आनंदाचं त्या ठिकाणी वातावरण आणि मला सुद्धा सज्जनांनो वेदांत आश्रम आहे सिद्धांत आश्रमामध्ये सेवा करण्याचा दुसऱ्या वेळेस या ठिकाणी योग येतोय प्रत्येक जणाला आनंद मिळालाच पाहिजे बरोबर आहे साखरे महाराज सांगायचे 9 प्रकारचा त्या ठिकाणी श्रोता येत असतो पण मला असं वाटतं प्रत्येकाचं समाधान माझ्याकडून त्या ठिकाणी होणं शक्य नाही का उदात्त श्रीमन निवृत्तीनाथ सद्गुरुडा यांच्या कृपाशीर्वादानं ज्ञानोबा यांनी अगदी चांगदेव 65 असेल हरिपाठ असेल ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला गाथा लिहिला सज्जनांनो आणि तरीही सुद्धा त्यांना जर विचारलं तुम्ही एवढं लिहिलं श्रीमन निवृत्तीनाथ दादांच्या कृपाशीर्वादानं पण ते सांगतायत की टिटिभोचा चुवरी मापसुये सागरी मी नेनतो त्या परी प्रवर्ते येथ जसं एखाद्या टिटवीनं समुद्राच्या साहचर्यानं अंडी घालावी आणि अंडी घातल्याच्या नंतर भरती ओहटीची लाट यावी आणि ती अंडी समुद्रानं गिळंकृत करावी आपल्या आईचं प्रेम त्या पिलावरती असतं तद्वत सज्जनानं टिटवीनं बाहेरून चाऱ्याचा शोध घेऊन यावा आणि टिटवीनं अंडी बघावी तर अंडी जाग्यावरती नाहीये आणि टिटवीनं शपथ घेतली हे सूर्या तुझ्या साक्षीनं शपथ घेते येत्या 4 दिवसामध्ये माझ्या चोचीच्या सामर्थ्यानं तुला म्हणजे समुद्राला उपसून फेकल्याशिवाय राहणार नाही टिटवीची शपथ खरी होईल काय सज्जनांनो आपण बहुश्रुत याकरताच बोलून गेलो टिटवीची शपथ खरी होणार नाही मला असं वाटतं वेदांत जीवन जगले चांगल्या पद्धतीमध्ये जीवन त्या ठिकाणी मार्गक्रमण करत करत इथपर्यंत आले गाथ्यासारखं सज्जनांनो मला असं वाटतं ज्ञानेश्वरीवर सुद्धा त्या ठिकाणी भाष्य लिहित असताना अगदी भरभरून ग्रंथ वाङ्मय संपदा निर्माण केली आणि त्या महात्म्यांच्या वाङ्मयावरती कल्याणचा पांडुरंग वाघमारे काय बोलणार महाराज विठोबा सज्जनांनो आत्ता गुरुवारी ब्रह्मलीन साखरे महाराजांचे 2-3 महिने झाले ब्रह्मलीन होऊन मला वाटतं 3 महिने होऊन गेले आणि 3 महिने झाल्याच्या नंतर जो 14व्याचा कार्यक्रम म्हणतो ना त्या कार्यक्रमाला मी गेलो हरिभक्त परायण मालक अर्थात
यशोधन महाराज साखरे. आणि शेवटी सज्जनांनो सूत्रसंचलन करत असताना महाराजांनी अगदी समारोपाच्या भाषेमध्ये बोलले. ऐका थोडं जास्त वेळ घेणार नाही तुमचा मी. मालकांनी सांगितलं ज्या वेळेला अजून 200 वर्षानंतर सर्वे केला जाईल, किती 200 वर्षानंतर, तर त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांच्या नंतर जे वारकरी संप्रदायामध्ये जे अध्यात्म जे लिखाण केलं गेलं त्यामध्ये 200 वर्षानंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या नंतर फक्त आणि फक्त गुरुवर्य ब्रह्मलीन साखरे महाराजांचं 200 जे ग्रंथ आहेत हे फक्त 200 वर्षानंतर जे वाङ्मय लिखाण केलं त्यावेळेस त्यांचा पहिला क्रमांक जगद्गुरु तुकोबारायानंतर असेल. हे महाराज त्या दिवशी बोलून गेले. ठीक आहे, महाराज बोलून गेले, आमची परंपरा आहे अध्यात्माची, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये मी मूर्ख माणूस आहे, मला अध्यात्म सांगितलं जात नाही, पण ते मी परंपरेतले, मला एवढं सांगायचं आहे. पण सज्जनांनो इथं वाङ्मय संपदा बघितल्याच्या नंतर महाराज समोर आले. महाराजांचं मला मोहन महाराज आणि महाराजांनी मला 3 ग्रंथ समोर दाखवले. अगदी ज्ञानेश्वरी असेल, भजनी मालिका असेल आणि सिद्धांत बिंदू आहे ना, या 3ही ग्रंथ दाखवल्याच्या नंतर सज्जनांनो मी त्याच तोलामोलामध्ये बोलेल. ज्या वेळेला महाराज 200 वर्षानंतर सर्वे केला जाईल त्यावेळेला ब्रह्मलीन गुरुवर्य साखरे महाराजांचं नाव पुढं असेल. 200 वर्षानंतर ज्यावेळेला तुम्ही सर्वे कराल त्यावेळेला सज्जनांनो मला असं वाटतं याच परंपरेतले आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय भगवान बाबा सिद्धांत आश्रमकर यांचं नाव समोर असेल. कारण का सांगतो मी, ज्यांचं रात्री कीर्तन झालं सज्जनांनो, बंडू महाराज गायके, कोणाला माहीत असेल किंवा नसेल, माझ्यासोबत आलेला कदाचित सदन महाराजांना माहिती असेल. महाराज 4 वर्ष म्हणजे 4थी शिक्षण शिकलेला माणूस. आज गुरुवारी रात्री ज्यांचं कीर्तन झालं अनिरुद्ध बाबाकडे शिक्षण घेऊन काय जे अध्यात्म श्रवण करायचं केलं, विचारसागर असेल, पंचदशी असेल, विचार चंद्रोदय असेल. आणि ज्यावेळेला मी गेल्या वर्षी महाराज इथून मोहन बाबा काय कुठला अभंग होता, कर्म करून या नाडळेची डाई, या अभंगावरती मी चिंतन, मला जसं बोलता येईल तसं चिंतन केलं. आणि घरी गेल्याच्या नंतर सज्जनांनो अगदी अव्याभिचारी स्वरूपाची भक्ती वेदांती मंडळी जी असतात ना आपली, खरं तर त्यांना असं इकडं अगदी ग्रामीण भागातलं बोलणं बोलतो, चावल छोट्यासारखी माणसं कधीच करत नाही. यांना अत्यंत सूक्ष्म पद्धतीनं निखळ त्या ठिकाणी वेदांत श्रवण करण्याची सवय असल्या कारणाने त्या महाराजांचा, आमच्या बंडू महाराजांचा स्वभाव असा आहे ते कुठंच कोणाचं काही ऐकत नाही. पण ज्या वेळेला मी अभंग त्यांच्यासमोर ठेवला, म्हटलं त्या महाराजांचं वाङ्मय बघा, आमच्या ज्या परंपरेमध्ये साखरे महाराज आहे त्यांनी महाराज 2 वेळेला अभंग बघितला आणि मान अशी डोलावली आणि मान डोलावल्यानंतर सांगितलं महाराज तो काल दाखवलेला अभंग आहे का, मला आपण तेवढं लिहून द्या. का? कारण की किती अध्यात्म, कर्म करून या नाडळेची दाई, धन्य एक पाही साधू तोची, पुढं खेळोनिया खेळ अलिप्त सकळा, पद्मपत्र जळा माझी जैसे, न खेळेची खेळ. पाठच झालं महाराज म्हणे मी अलिप्त, त्यात पुरुषार्थ काय, भगवान म्हणे तो एक शहाणा, बरोबर, कर्माच्या बंधना नाडळेची. हा मी मला असं वाटतं गेल्या वर्षी प्रमाण घेऊन गेलो, जेवी जळा आत पद्मपत्र किंवा अलिप्त सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. महाराज एवढं अध्यात्म त्या माणसाला एवढं खुश झाले महाराज, ते म्हणले शक्यतो इकडं जर यांचे अभंग जर मला भेटले तर मला, म्हणजे मी कशा करता सांगतो की ते कोणाचं न ऐकणारे माणसं. महाराज कुठे गेले आपले, मी त्यांना पाणी सांगितलं होतं, थोडी प्रकृती व्यवस्थित पाणी असू द्यायचं. विठोबा सज्जनांनो मला असं वाटतं काही बऱ्याच दिंड्या या ठिकाणी आलेल्या आहेत. माझ्या अल्पमतीप्रमाणे या अभंगावरती सज्जनांनो मी चिंतन अगदी तुमच्यामध्ये समरस होऊन करण्याचा प्रयत्न करणार आहे. काहींनी सांगितलं म्हटले पांडुरंग महाराज थोडं तालास्वराचं गायनाचं ज्ञान आहे तर तुम्ही गायनाचं काम करा म्हटले, थोडंफार गायना होऊ द्या, आनंद, चांगली गोष्ट आहे. मला आधीच साखर आवड आहे, मला ती गोष्ट आनंदाची वाटली. खरं तर सज्जनांनो अभंग हा मागणीपर त्या ठिकाणी माझ्याकडे जरी असेल पण हा अलिखित अशा प्रकारचा नियम आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असल्यामुळं पहिल्या दिवसाच्या महाराजांनी मंगलाचरण हे त्या ठिकाणी केलं पाहिजे. नंतर त्या ठिकाणी मधल्या महाराजांना बंधन नाही असं नाही, शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा असंशक्ती सत्वंपत्ती पदार्थ भाविनी तुरेगा इथपर्यंत देत असता प्रत्येकानं ज्ञानार्जन त्या ठिकाणी केलंच पाहिजे. मी सज्जनांनो त्या पात्रतेचा नाही, नक्कीच मला असं वाटतं की पहिल्या कीर्तन करण्याच्या मी पात्रतेचा आहे. पण अगदी कुठंतरी सज्जनांनो वातावरणामध्ये तारीख देण्या घेण्यामध्ये आमच्या नितीन महाराजांकडून काय झालं मला माहीत नाही. आणि मला महाराजांनी सांगितलं म्हणून बाबा म्हणले आता जागराची, बापरे म्हणून एवढ्या जागराच्या मी कार्यक्रमाचा त्या ठिकाणी अधिकारी नाही आहे. पण त्यांनी सांगितलं तसं काही नाही, सगळी मंडळी आपली
खेळीमेळी. आणि खेळीमेळी वातावरणामध्ये सज्जनांनो अगदी ज्या गोष्टी तुम्हाला अपूर्वता आहे सर्वांना माहीत आहे त्याचाच फक्त अनुवाद मी तुमच्या समोर सज्जनांनो करणार आहे. हे बघा, जागराचं कीर्तन म्हटल्याच्या नंतर सर्वांना माहिती आहे आजच्या कीर्तनामध्ये बंधन कोणतं असतं? काही नाही, फक्त त्या माणसानं त्या वक्त्यानं अभंग मागणी पर घ्यावा आणि ती मागणी संत वाङ्मयाला अनुसरून त्या संतांनी जे मागितलं देवाकडे ते आपण या ठिकाणी मागावं. मला असं वाटतं सज्जनांनो, आपण आपला परमार्थ करत असताना, भक्ती मार्गावर वाटचाल करत असताना आपण आपली भक्ती पूर्ण झाली की नाही झाली याचं कुठल्याही प्रकारचं ज्ञान आपल्याकडे नसताना, आपण आपली पात्रता झाली की नाही झाली तरी सुद्धा आपण देवाला मागितल्याशिवाय राहत नाही. सर्वसामान्य जीव अर्थात आपण जीव म्हणून जगत असताना आपण फार व्यापक आहोत अशी आपली ज्या वेळेला निष्ठा असते, आपण व्यापक नाही, आपण परिच्छिन्न आहोत, देव कुणीकडं आपण कुणीकडं असा बोधावरती सज्जनांनो आपण आरूढ नसल्या कारणाने आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत आणि आपल्यापेक्षा देव मोठा आहे अशी आपली धारणा असते आणि अशी असलीच पाहिजे. आणि या पद्धतीमध्ये या बोधावर जरी माणूस असेल तरीही सुद्धा भक्ती मार्गाच्या माध्यमातून आपल्याला देव वेगळा आपण वेगळे आहे असं कळतं. पण सज्जनांनो, या भक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद घेत असताना आपण भक्ती जर व्यवस्थित रीतीनं पार पडावी तर याकरता देवाकडे नवे नवे संत सुद्धा देवाकडे मागणी करत असताना तुम्हाला असं कोणतंच प्रमाण त्या ठिकाणी आढळणार नाही की संतांनी प्रपंचातलं मागितलं. मी नेहमी उदाहरण सांगितलं असतो, महाभारतातला तो प्रसंग सर्वांना ज्ञात आहे, एक अपूर्वता आहे त्याच्यामध्ये म्हणून सांगतो. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा सकाळी सकाळी अगदी साखर झोपेमध्ये गोड झोपेमध्ये होते, दुर्योधन त्या ठिकाणी युद्धाचा प्रसंग समोर येणार होता आणि दुर्योधन काहीतरी मागण्याकरता जाणार, म्हणजे मागण्याकरता गेला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अगदी उशाशी बसला. उशाशी बसल्याच्या नंतर काही 5-10 मिनिटांना अर्जुन महाराज आले आणि अर्जुन महाराज आल्याच्या नंतर दोघांनी बघितलं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा अगदी निद्रिस्त आहेत आणि झोपलेले असल्यामुळे अर्जुनाला असं वाटलं काहीतरी त्या ठिकाणी आपण दुसऱ्या याच्यासोबत गप्पा मारत बसण्यापेक्षा आपला पाय चेपत बसावे, काहीतरी देवाची सेवा करावी. आणि देवाची सेवा करत असताना पायाला स्पर्श झाला, चाहूल लागली, भगवंताला जाग आली आणि अगदी कमरेपासून भगवान परमात्मा उठून बसले. दुर्योधन महाराज त्या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला उभे होते आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विचारलं, अरे अर्जुना, तू केव्हा शिकाला? त्याच्या अगोदर मी आलेलो आहे, म्हणजे अर्जुनाच्या अगोदर मी आलेलो आहे याचं दिग्दर्शन करण्याकरता मागच्या बाजूला दुर्योधनानं अगदी थोडीशी चाहूल त्यांनी व्यक्त केली की त्याच्या अगोदर मी आलेलो आहे. आणि आता न सांगता तुम्हा कळू येते अंतर. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पाठीमागे बघितलं आणि मग विचारलं, अरे तू केव्हा शिकाला? दुर्योधनानं सांगितलं, मी केव्हा शिकालो मी हे नाही सांगत, पण मी त्याच्या अगोदर आलो. बरं ठीक आहे, त्याच्या अगोदर तो आला, पण तुम्ही आलात कशा करता? त्यावेळेला दुर्योधनाने सांगितलं, युद्धाचा प्रसंग आहे आणि काहीतरी तुमच्याकडून मदत व्हावी या अपेक्षेनं काहीतरी मागण्याकरता मी तुमच्याकडे आलो. सज्जनांनो, तुमची आमची जीवाची भूमिका देवाकडे गेल्याच्या नंतर खरं तर संत महात्मे सांगतात की आपण देव मागावा, आपण देवाचं मागू नये. हे दोघंही समोर आले असताना दुर्योधनानं सांगितलं, तुमच्याकडे म्हणले भगवंता मी काहीतरी मागायला आलो. म्हणले अर्जुना तू? म्हणले मी सुद्धा मागण्याकरता आलोय. मागण्याकरता आलो म्हटल्याच्या नंतर बरं सांगितलं, मग अगोदर कोण मागणार? दुर्योधनानं सांगितलं, मला तुम्ही काय द्याल? भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं तुम्हाला सर्वांना कथाभाग माहिती आहे, एकेकडे सशस्त्र सैन्य साठ्यासहित पूर्ण त्या ठिकाणी माझं सैन्य राहील आणि एकीकडे फक्त मी राहील. शिवाय मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. जर वाटलं तर 4 गोष्टी युक्तीच्या त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल, वाटलं तर. दुर्योधन सज्जनांनो, तो आमचे गुरुवर्य भगवान बाबा आनंदगडकर सांगायचे, दुर्योधनाचं मागणं हेच असतं. अर्जुनानं सांगितलं त्याला काय द्यायचं, दुर्योधनानं सांगितलं मला हेच पाहिजे. म्हटले बाबा तू एकटा येऊन काय करणार? मला एकटा येऊन काय करणार, याच्यापेक्षा मला तुझं जेवढं असणारं सशस्त्र सैन्य घोडदळ त्या ठिकाणी जेवढं त्या ठिकाणी असेल तेवढं मला ते पाहिजे. तू नसला तरी चालेल, तू काय कामाचा? अर्जुनानं सांगितलं बस तू एकटा जरी असेल तरी मला चालतं. मला असं वाटतं सज्जनांनो, भक्ताच्या आणि तुमच्या आमच्या सारख्यामध्ये त्या ठिकाणी मागण्याच्या पद्धतीमधला हाच फरक आहे. तू एकटा असाल तरी त्या ठिकाणी आमचं समाधान आहे, आमच्याकडे संतुष्टता आहे. पण दुर्योधनानं सांगितलं मला मात्र तू नसला तरी चालेल, पण काय? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुधरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नितिर्मतिर्मम. सर्वांना कथाभाग माहिती आहे सज्जनांनो. दुर्योधन मागतो ते देवाचं मागतो आणि अर्जुन मागतो तो देव मागतो.
संत महात्म्यांच्या बाबतीत सुद्धा बरीच प्रमाण आपल्याला असं सापडतील की मला एकही प्रमाण आतापर्यंत असं गवसलं नाही, सापडलं नाही की संतांनी सुद्धा काय मागितलं, प्रपंच मागितलं. मला जर देव प्रसन्न झालाच नाही, झाला तर नाही, पण जर झाला तर तुमची आमची भूमिका जगद्गुरु तुकोबाराय मांडतात. वाढावे संतान वाढावे संतान तुमची आमची मागणी, गृहे व्हावे धनधान्य. संतांनी सज्जनांनो हे कधीच मागितलं नाही. कशा करता मागायचं देवाला. संतांनी मागितलं बरीच प्रमाण सापडते. मला असं वाटतं जगद्गुरु तुकोबारायांचे महाराज 125 ते 26 अभंग आहे मागणी परे. प्रसंग निर्माण झाला की देवानं समोर यावं आणि समोर आल्याच्या नंतर संतांनी अर्थात तुकोबाराने आधी करून सर्व संतांनी तेच मागावं, काय देवाचं मागावं का देव मागावा. तर संतांनी मागितला तो देव मागितला, स्वतःच्या स्वार्थाकरता प्रपंच वाढण्याकरता काहीच मागितलं नाही. अर्थात विठाला विठोबा तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा, मीच म्हणतो वा. तुम्ही ते पेणारे लोक ते मधात फुटाने ते चिवडा खाते, काय म्हणते त्याला, तुम्हाला काय माहित. हा त्याला चकना म्हणते, तुम्हाला काय माहित भजण्याला. तसं ते प्यायच्या वेळेला कसे लोक मधात चकना खाते, तसं तुम्ही फक्त गायच्या वेळेला थोडा विको द्यायचा म्हणजे मला बरं वाटेल बरं का. नाही तर मला काही प्रमाणात तुम्ही असं तर सगळं बटन फिरले ना नितीन बाहेरिंदे तुम्ही ध्यानात ठेवा. जर व्यवस्थित आलं तरच ठेवा, नाही तर काढून टाका त्याला बरं का. मला नाही तर असं वाटतं की जसं काही रीत कीर्तन चालू आहे तुम्ही सगळे वर बसून ऐकू राहिले. असं थोडं ऑपरेट करताना तेवढं देत चला. तुमच्या बाता मारा मग काही म्हणा. सहसा तुमच्याच हातात मोबाईल दिसा, नाही तर सगळे ऑपरेट करताना मोबाईलच राहते त्याच्या हातात, चॅटिंग चालू आणि बटणं फिरणं चालू. काही काही तसं असं माझ्या कीर्तनात शिकत येत. प्रसंग निर्माण झाला की देवाने विचारावं संतांना, स्त्री एक अन्न अन्न मला सांगायचं तुम्ही माहिती एवढं पाठ नाही.
स्त्री एक अन्न करता मेली. कोणाची? तुकोबारायांची. आणि तुकोबारायांची स्त्री अन्न करता मेली आणि देव तिथं हजर. म्हणले महाराज कसं काय, बरं आहे का? तुकोबाराने सांगितलं अगदी ओके, आतून सगळे ठोके. अन्न करता मला तुम्ही सांगा, या महिन्यात 2 महिन्यात 4 महिन्यात माणूस भाकर करता मेला. एखादी बातमी आहे अशी आलेली पेपरवर, व्हॉट्सअपला, कोणाच्या कानोकानी, त्याला भाकर नाही भेटली माणूस मेला. असं नाही महाराज. काय परिस्थिती असेल? पहिली कर्जमाफी जगद्गुरु तुकोबारायांनी केली महाराज. मी नेहमी सांगत असतो. आणि त्यांच्या पुढे देव आल्याच्या नंतर सांगितलं सगळ्या गोष्टी माहिती न सांगता तुम्हा विश्वंभर परिहार चिन्ह लगे. तुकोबाराय तिथं आले, तुकोबाराय देव तिथं आले. देवाने विचारलं, म्हणले महाराज कसं काय, बरं आहे का? म्हणले अगदी मजेत आहेत. आनंद? म्हणले हो. आणि म्हटले मी तर असं ऐकलं, चर्चा करीत होते लोक, स्त्री एक अन्न करता मेली. मग काही द्यायचं का? तुकोबाराने सांगितलं नाही, प्रपंचातलं काही द्यायचं नाही. का? मी जरी आता त्या ठिकाणी माझ्यावर आली परिस्थिती भोगीत असेल तर तरीही सुद्धा होईन तो भोग भोगेन, होईन तो भोग आपल्यात राहू दे फक्त ते. आता होईन तो भोग भोगीन आपला, हे भोगच आमचं हेवी. पण न घाले विठ्ठला भारतोज तुम्हा पासव हे मागत से दान. हे बघा सर्वांना कथाभाग माहिती. मी सांगितला प्रसंग निर्माण झाला की अभंग तयार झाला. सज्जनांनो, भंडारा डोंगरावरती तो कथाभाग गुरुवारी साखरे महाराज सांगायचे. अगदी नको त्या अवस्थेत भजन बंद करण्याकरता स्त्री आली, चांडाळ चौकडीने पाठवली. महाराजांनी उत्तर दिलं, जाई ओ तू माते न करे सायास. अगदी सायास म्हणजे गुरुवारी महाराज सांगायचे. सायास या शब्दाचा अर्थ भजन करणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांना ते अंग विक्षेप करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करू लागले. आणि ती बळच कशी होईना, माये तू सायास करू नको, तुकोबारायांनी काढून दिली. पुन्हा देव हजर. म्हणले महाराज चिंतन मजेत चाललंय ना, आनंद आहे ना, काही पाहिजे का? म्हणले हो. अरे वा, आता मागण्याचा अंदाज आहे. म्हणले तुकोबारायाचा, आता आपण दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणले काय पाहिजे? काय नाही. म्हणले देवा तुझं भजन करतो ना, तर भजन करत असताना ही जी लोक त्रास देतात ना, म्हणले नको नको दुर्जनाचा संग, नको दुर्जनाचा
दुर्जनाचा संग क्षण क्षणा तुझं नामस्मरण करता करता चित्त भंगाला नेण्याचं काम ही लोक करतायत, म्हणून दुर्जनाचा संग नको. म्हणजे मागणी सज्जनांनो प्रपंचातली काहीच नाही. जगद्गुरु तुकोबरायांचा हेची दान देगा देवा सर्वांना अभंग पाठ आहे. दुसरं चरण काय? गुण गायीन आवडी. तिसरं न लगे मुक्ती. मला असं वाटतं तुम्हा मला जर विचारलं आपला परमार्थ जो चालला कशा करता चालला महाराज? प्रत्येकाचाच अन्नदान चाललंय, वर्गणी देणं चालली, कीर्तन ऐकणं चाललंय, गायन करणं चाललंय, सगळ्यांची कीर्तन सेवा चालली. आता हे मंडळी सगळी उद्याची व्यवस्था करतायत. हे कशा करता चाललं असं जर विचारलं तर महाराज प्रत्येकाला जर विचारलं तुम्ही कशा करता तर कीर्तन ऐकलं तर ते एकच बोलणार काहीतरी तेवढीच भक्ती आमच्या हातून व्हावी. त्यांना विचारलं तुम्ही भाजीपाला वांगे वगैरे चिरताय कशा करता? काही नाही म्हणजे देवाचं काम आहे मी त्याच्या करता. ज्यानं चटाया झाडल्या त्याला विचारलं कशा करता? देवाची भगवंताची काहीतरी सेवा. जो माणूस मारुतीला पाणी घालतो त्याला विचारलं कशा करता? म्हणजे काहीतरी देवाची निष्काम भावनेनं सज्जनांनो सेवा व्हावी म्हणजे ही आमची भक्ती. मग भक्ती केल्यानं होतं काय? ज्ञानोबारांनी सांगितलं हळूहळू ढाळे ढाळे केव तेने एके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाके. पण जाणार कुठपर्यंत? छत्रपती संभाजीनगर अर्थात जालना ते छत्रपती संभाजीनगर अलीकडचा पॉईंट आहे सिडको. जालन्यावरून तुम्ही जर गाडीत बसला तर त्या गाडीमध्ये 50-60 जे काही सीट बसायचे पॅसेंजर अगदी प्रवासी बसायचे ते बसतात. बसल्याच्या नंतर कंडक्टर येतोय, पूर्ण लोकांचं तिकीट काढतोय, गाडीची बुक झाल्यानंतर ड्रायव्हर येतो, ड्रायव्हर गाडीत बसतो, कंडक्टर उतरतो, पट्टी टाकतो, बेल मारतो, गाडी निघून जाते. मला सांगा विनावाहक गाडी येते, विनावाहक महाराज म्हणजे त्याच्यामध्ये कंडक्टर म्हणजे वाहक नसतो. आता जर गाडीमध्ये जर वाहक नसेल तो येतोय पैसे घेऊन आपले चालले जातोय, एवढी एवढी चिठ्ठी देतो, तिकीट देतो आपल्याला. मला सांगा आपण प्रवास करण्याचे त्या ठिकाणी सुरुवात केली, प्रवास अजून सुरू झाला नाही, प्रवास झाल्याच्या नंतर जर पैसे दिले तर काही हरकत नाही, पण प्रवास झालाच नाही आणि कंडक्टर पैसे तर घेऊन गेला, आपण शहाणे म्हणावं का? हा शिवाय ज्याच्याजवळ पैसे दिले तो माणूस सुद्धा राहिला नाही, मग शहाणे का मूर्ख बाबा आपण? हा काय उत्तर द्या म्हणले बाबा आता तूच सांग. मला असं वाटतं काम होण्याच्या अगोदर पैसे जर देत असेल नाही देऊन पहा, आमच्याकडे पंचायत समितीत तुमचं एखादं काम करून देतो, तुम्ही माझ्याजवळ पैसे द्या. तुम्ही माणसानं जमत नाही पण जर दिलेच एखाद्याना ते म्हण भल्या माणसा विदर्भ कुणीकडं, बुलढाणा जिल्हा कुणीकडं, तू रताळू आहे का काय, तिकडच्या माणसाजवळ कशाला पैसे द्यायचे? होय गवळी दादा बरोबर का चूक? तुमच्यात तुमचे घेतले चालत जालना जिल्हा असल्यामुळं, पण माणूस मूर्ख ठरतो. तसं सज्जनांनो पैसे जर पोहोचण्याच्या अगोदर देत असेल तर तो माणूस चुकीच्या मार्गावर आहे असं समजायला काही हरकत नाही. पण त्याला विचारलं म्हटले बाबा कंडक्टर साहेब तुम्ही निघून चालले पण मग तुम्ही पैसे तर पूर्ण घेतले ना, आम्ही पोहोचलो नाही. तर ते तिकीट सांगतंय जालना ते छत्रपती संभाजीनगर कुठं जर गाडी त्या चेकरनं जर चेक केली तर ते तेवढाच कागद सांगतो की तुम्ही प्रवास करण्याचे अधिकारी आहात, तुम्ही अवैध अर्थात चुकीच्या मार्गानं प्रवास करत नाही, ते तेवढा छोटा कागद सांगत असतो, त्याला आपण तिकीट म्हणतो. तसं रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे तुमच्याकडे ते पेंड्या लावते ना, पेंड्या वळई वळई काय म्हणते त्याला, वळीच म्हणते का? कोणाची 1000 पेंड्याची असते, कोणाची 500ची असते, कोणाची 2000 पेंड्या ज्वारीच्या. ते पूर्ण वळई रचेपर्यंत किती पैसे लागन बरं? 2-3 हजार रुपये. 2-3 हजार म्हणजे रचणाराला 2-3 हजार. आणि जर ती फुकून द्यायची असली तिला किती पैसे द्याव? 1 रुपया पण द्यावंच का? हा फुकून देणारा काही रोज असतो का? वळई रचणारा रोज असतो, फुकून देणारा कुठं असतो का? पण रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे अरे आमच्या परमार्थामध्ये तुम्ही उगं मोठं केलं, मला काय येतं? कीर्तन करणाऱ्याला तेच फल, ऐकणाऱ्याला तेच फल, वांगे चिरणाऱ्याला तेच फल, झाडलोट करणाऱ्याला तेच फल. नाही 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 नाही. वरवणमधून माणूस निघाला आणि त्यानं विचारलं म्हणले भगवान बाबांचा आश्रम कुठे आहे? हो दादा, हो रामभाऊ. त्यानं सांगितलं मी रामभाऊ नाही, मी अब्दुल भाई आहे. म्हणले ते बाबांचा आश्रम कुठे? कीर्तनाला जायचं. त्याने सांगितलं इथून असं जा आणि मोठं गेट लागन, उजव्या हातानं घुसा, बाबांचाच आश्रम आहे. कोणी सांगितलं? जर शुद्ध निष्काम भावनेनं जर पारमार्थिक क्षेत्रामध्ये जर त्यानं ते काम केलं महाराज,
अब्दुलभाईनं इमानदारीनं निष्काम भावनेनं, तर ऐकणाऱ्याला कीर्तन करणाऱ्याला जे फल अन्नदान करणाऱ्याला तेच फल त्याला भेटतं. मोहन बाबा एका ठिकाणी मी असं सहज युक्तिवाद केला, म्हणे कहून चाटा मारतो सगळ्यात तेच फल, तू त्या फलावर एक काय, तो फळ वेगळं आहे म्हणे. ऐकणारं पेट्रोल टाकून आले तू पेट्रोलच्या सहित घेऊन जाणार आहे. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, पण हे स्थूल दृष्टीचे पारमार्थिक दृष्टीचं नाही, हे ध्यानात ठेवा. संतांनी मागितलं देवाकडं, मग मी कशा करता विस्तार करतो. मग सर्वांना जर एक फल आहे, मग चाललं कुठपर्यंत, तर क्रम समुच्चयानं तुमच्या आमच्या सर्वांची जी वाटचाल चालू आहे परमार्थाच्या भक्तीच्या माध्यमातून ती मोक्षापर्यंत जाण्याकरता, हे त्याचं उत्तर आहे. जर मोक्षापर्यंत जायचं तर मग तुकोबारानं देवाने विचारलं, म्हटले महाराज तुम्ही सांगितलं हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायी न आवडी, हेची माझी पुढं न लगे. कारण की आपण करून करून कशा करता, तर मुक्तीपर्यंत पोहोचण्याकरता 4 मोक्षापर्यंत सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता इथपर्यंत प्रवास व्हावा. आणि योग्य पद्धतीनं सायुज्यता मुक्ती प्राप्त झाली की ती सायुज्यता मुक्ती दुसऱ्याला सांगता येत नसते. कशी सांगता येत नसते मी नेहमी सांगत असतो. अमुक अमुक स्त्री, मी लहान तोंडी जरा मोठा घास घेतोय, अमुक अमुक तुमच्या गावातली स्त्री पतिव्रता आहे, हे प्रमाणपत्र कोणी द्यावं. सरपंच ना, ग्रामसेवक ना, तलाट्या ना, अगदी वर्ग 1चा अधिकारी, अगदी मराठीत सांगायचं म्हणजे कलेक्टर ना, कोणीच देऊ शकत नाही. हे कोणाला माहीत असतं महाराज, बस हे ज्याचं त्याला माहीत असतं. सलोकता समीपता सर्व सायुज्यता मुक्ती प्राप्त झाली की नाही हे लोकांना नाही सांगता येत, हे ज्याच्या त्याच्या अनुभवाला असतं. मार्गक्रमण भक्तीच्या माध्यमातून तिथपर्यंत चालू ठेवायचं. मग सायुज्यता मुक्ती प्राप्त झाल्याच्या नंतर आमचे गुरुवारे बाबा सांगायचे, ज्यांचं रात्री कीर्तन झालं, ज्याला ब्रह्मज्ञान झालं, जो बोधावरती आरूढ आहे, मग त्याला काय काय शिंग येते का, त्याला काय शेपूट येतं का, काही नाही महाराज, फक्त त्याच्या नजरेत बदल पडत असतो. आणि त्या नजरेमध्ये बदल पडल्याच्या नंतर महाराज त्याची एकच धारणा असते, येतो कळवळा म्हणून या बुडत हे जन न देखवे डोळा. प्रपंचातल्या कुठल्याही वस्तूच्या बाबतीत सजन त्यांची आसक्ती नसते. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, खरे तर प्रत्येकाचा प्रयत्न कशा करता असतो, सायुज्यता मुक्तीपर्यंत अर्थात मुक्ती करता प्रयत्न असतो. पण महाराजांनी सांगितलं मला तीही नको, न लगे मुक्ती आणि संपदा आणि संपदा. पहिली गोष्ट मुक्तीच नको, मोक्षाचे तो आम्हासी नाही अवघड, तो असे उघड काठोळे, तो असे उघड काठोळे. मोक्ष मोक्ष काय घेऊन बसला देवा, मोक्ष नको आम्हाला, मोक्षाचे तो आम्हाशी नाही अवघड, तो असे उघड. अगं थोडं बांधलेलं म्हणले मोक्षाचं आमच्या संग, मग काय पाहिजे, मोक्ष पद तूच केले आकारणे, मोक्ष पद तूच केले जन्म घेणे
आम्हा जन्म घेणी युगायुगे विटे आईचे सुख नो हे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी ते भेवरायले काय कोण महाराज ते त्याच्यामुळे आता विठो बार कुमारी मंडळीच्या प्रेम स्तवाला नाही तसं समय कीर्तनात कोणी बी असं जस की मला सावडायला आले असे बसतात आता काही काही चेहरे बिचारे दिसते फ्रेश दिसते काही ऐकू राहिले आता काही लागले का वाजं करा बंद कर पण आता बंद तरी कसा करू विटे आईसे सुख नो हे भक्ती रस मग यांना महात्म्यांना ज्ञान झालं नाही का सज्जनांनो ज्ञानापर्यंत ते गेले अगदी दिसणाऱ्या जगताचा त्रैकालिक अत्यंत अभावाच्या प्रतियोगितेचाही अभाव असा ज्यांचा निश्चय ज्याला बोध म्हटलं जातं तिथपर्यंत हे महाराज महात्मे गेले आणि तरीही सुद्धा महाराज ते म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा याजसाठी देवा कशासाठी तर भक्ती सुखाचा आनंद घेण्यासाठी सज्जनांनो भक्ती करत असताना तुमची आमची सुद्धा चाललेली भक्ती पण ही भक्ती करत असताना सज्जनांनो महाराजांचं नाथ महाराजांचं एक प्रमाणे कारण की ज्ञान होतंय आम्ही भक्ती करतोय पण शुष्क पद्धतीचं त्या ज्ञानाला त्या भक्तीला एक अत्यंत महत्वपूर्ण ओलावा असावा आणि तो असावा ओलावा कशाचा तर प्रेमाचा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा तुमच्याकरताच मी वाजवतो एकदा काही शब्द महाराज 5-25 पोरं जेवायला बोलायचं असले तर असं म्हणायचं की 1 2 3 4 15 16 17 18 सगळे जण या जेवायला पूर्ण नाही म्हणायचं 1 ते 50 सगळे जेवायला म्हणजे मग आता शब्द काही टाकावंच लागते ना गाळून ते मात्र्यामध्ये आणि आम्हाला काय खोडील ना दे पाहिला तुम्हालाच माहिती खोडील भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवताया भक्ती प्रेमाविना ज्ञान महाराज काय असतं जे जनावर असे साधन चराटाना कळत नाही ना त्याला आमच्याकडे अशी ते इकून गोल आणि तिकून गोल एक लोखंडाची कडी टाकते मधात किती जनावरांना परेशान केलं तर फिरत राह पण खुट्यावरच त्याला काय म्हणते आपल्याकडं त्याला म्हणते भोरकडी हे भोरकडे कसा गायक फिरू द्या काही करा पण भोरकडे एकदा भोरकडी त्याचा गुतील काय महाराज सापडे आणि पुन्हा कृष्ण पुन्हा राम बी नाही पहिलेच भोरकडे महाराज आमचे जबरदस्त आनंद वाटला महाराज ज्ञान झालं हो ज्ञान सांगणारे सगळेच
आहे. आमचे गुरुरे बाबा सांगायचे जगामध्ये काही जास्त ज्ञान नाही, पण एक महत्त्वाचं ज्ञान आहे. एक आहे जगाला भुलवणारं ज्ञान, एक आहे पोट भरू ज्ञान, आणि एक आहे मरणाला मारणारं ज्ञान. मरणाला मारणारं ज्ञान सांगणारे आमसारखे सगळे भरपूर आहे. हा, तेथे अनुभवाचा काय पंत, अनुभव पंतच नाही सांगायला. गुरुवरे भगवान बाबा सांगायचे अरे कोणतंही परमार्थातलं कार्य न कळता केलं कटकट, सांगितलं वट वट. सांगणं म्हणजे नुसतं अनुभवा वाचून बडबडते, ही नुसती बडबडे महाराज. प्रेम असलं पाहिजे, ते ज्ञान असलं पाहिजे, आणि प्रेम आणि ज्ञान दोहीच्या संमोहनानं जी केलेली भक्ती असते ती विशेष असते महाराज. आणि त्या भक्ती सुखापासून म्हणजे त्या भक्तीपासून मिळणारा आनंद ते सुख खूप वेगळं आहे महाराज. आपण भक्ती करत नाही असं नाही, प्रत्येकाकडेच भक्ती आहे आणि प्रत्येकाकडेच सुख आहे. पंचविषयाच्या माध्यमातून सुख प्राप्त झालं, किती वर्ष टिकत, किती महिने टिकत, जीवनभर टिकत नाही टिकत महाराज. वस्तू प्राप्त झाली, अंतःकरण वृत्तीची स्थिरता झाली, आत्मानंदाचंच भान तेवढ्या पुरतं होतं. आपल्याला असं वाटतं वस्तूतून आनंद प्राप्त झाला, खऱ्या अर्थानं त्या वस्तूतल्या दोषाचं दर्शन आपल्याला झालेलं नसतं, आणि आपल्याला असं वाटतं या वस्तूमध्ये सुख आहे. अहो सुख नाही बापा, आपल्याच अंतःकरण वृत्तीची स्थिरता झाली, आपली एकाग्रता झाली, पण खऱ्या अर्थानं त्या वस्तूमध्ये ते आनंद नसतो, त्या विषयामध्ये आनंद नसतो. हा, जे तो विषयाची दाट झाडी, माझे कामक्रोधांची सांकडी, चुकावून आला पाडी, सद्वासनेच्या जणू बऱ्या सांगतात. तुमचं आमच्याकडे तेवढ्या पुरतं प्रेम, आपलं प्रेम जातं, तेवढ्या पुरती भक्ती हो बस संपली. आपलं तेवढ्या पुरतं ज्ञान, जगाला भुलवणारी विद्या, पोट भरणारी विद्या, आणि तिसरी मरणाला मारणारी विद्या. मरणाला मारणारी विद्या आम्ही सांगतो, अशी ठासून सांगतो की असं वाटतं की यानं पूर्ण जिंकलं का काय, पण अनुभव कुठलाच नसतो महाराज. फक्त लोक सांगायचं, आपण सांगतो लोकाला, शेंबूड आपल्यात नाका, अनुभव कोणताच नाही महाराज. अहो पाहिजे त्याच्यामध्ये प्रेमाचा, त्या सुखामध्ये, त्या भक्तीमध्ये बोलावा असला पाहिजे. देवाकडे सगळ्या गोष्टी मिळतात. आमचे बाबा सांगायचे की देवामध्ये सगळी ताकद आहे, पण देवामध्ये एक ताकद नाही पहा. कोणती? देवाला कोणताही तुम्ही इथं माणूस बसलेला असू द्या, हा माझा अंश नाही एवढी म्हणायची ताकदच नाही त्याच्यात. तो कसा असू द्या, तो कसाही असू द्या, या पुढे जाऊन सांगायचे बाबा तो कसाही असू द्या, पण हा माझा अंश नाही अशी म्हणण्याची देवाची ताकद नाही. सगळं आहे त्याच्याकडे. ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वस्ती जेत, म्हणून तो भगवंतो. त्या आमच्याकडे देवीला कधी कधी नवस करते पा काही काही लोक, आणि देवीला ते हे काय म्हणते त्याला, हा ते बकरू कापते ना, ती देवी खाती की नाही मला माहित नाही, पण कापते तिकडे लोक. त्याला काय म्हणते, हा काय बरं, नवस नवस केल्याच्या नंतर त्याचा द्यायला तो कापला जातो, त्याला काय म्हणते, बळी. अजून एक शब्द आहे त्याला, आम्ही देवीला काय द्याला, क्या बात आहे, भग द्याला, भग. ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुण ज्याच्याकडे, त्याचं नाव भगवंतू. विद्या अविद्या गती अगती उत्पत्ती आणि नाश ज्याच्याकडे त्यो भग. त्यो भग ज्याला गती आहे अगती आहे, विद्या अविद्या उत्पत्ती आणि नाश हे सहा ज्याच्याकडे त्यो भग. हो भग त्या वेळेला ठरणार नाही सज्जनांनो, जसा भगवंताचे जे साही गुणवर्य ज्याच्याकडे वसती तो आहे, तो जसा आपल्याला म्हणू शकत नाही की हा माझा अंश नाही, पण खरं तर सज्जनांनो त्या व्यक्तीनं, त्या जीवानं त्याची त्रुटी गुरुवारे बाबा सांगायची, त्याची अर्थात त्या देवाची काढली. त्याच्याकडे सगळं आहे, त्याच्याकडे तुम्ही आपला अंश नाही हे म्हणण्याची त्याच्याकडे ताकद नाही, पण एक कमतरता आहे महाराज त्याच्याकडे. काय कमतरता आहे? त्याच्याकडे एक गोष्ट नाही, त्याच्याकडे फक्त प्रेम नाही महाराज. हा, थोर प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला,
असेल तर बाकी गोष्टीचा सुकाळ असलाच पाहिजे. देवाने वारंवार संतांच्या मांदियाळीला बऱ्याच वेळेला आपल्याला विचार कथा बघ माहिती असेल, आपल्या वाङ्मय वाचनामध्ये गेला असेल. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे, बरीच प्रमाण सापडतील आपल्याला. मागणी किती पण हे बघा, थोडा रामायणातला प्रसंग समोर सांगतो. ज्यावेळेला विश्वामित्र दशरथ राजांकडे आले, गुरुवारी साखरे महाराज सांगायचे की ज्याच्या सत्याचा पीळ कधीच गेला नाही असं जर आदर्श पात्र जर कोणतं असेल तर दशरथ महाराजांचं. आणि ज्या वेळेला विश्वामित्र त्यांच्याकडे आले, सांगितलं या बसा, अगदी शिष्टाचाराप्रमाणे आदरातिथ्य केलं. आणि कुणीकडे महाराज कुणीकडे आले, काय नाही म्हणजे सहज आलो. बरं ठीक आहे, काय पाहिजे होतं? तुम्ही आले, आता मी राजा आहे आणि एवढे वर्ष तुम्ही माझ्याकडे आले असताना आपण काहीतरी मागितलं पाहिजे असं ज्या वेळेला दशरथ महाराजांनी सांगितलं, त्यावेळेला सांगितलं मला काहीही नको. वास्तविकतेमध्ये अंतःकरणामध्ये त्यांचा हेतू वेगळा होता, काहीतरी मागण्याकरता आले होते. पण दशरथ महाराजांनी सांगितलं नाही, तुम्ही काहीतरी घ्या, काहीतरी मागा, अहो मी समर्थ आहे. आता तुम्ही मागताच म्हटल्याच्या नंतर सज्जनांनो खरं ते मागण्याकरता आले होते, मागण्याचा अंतर्भाव अंतःकरणामध्ये तसा ठेवला. मग सांगितलं तुम्ही म्हणताय ना, मग मागतो. एक काम करा, मला फक्त आणि फक्त 2 तुझे पुत्र मज दे दशरथा, यज्ञ रक्षणार्थ योग्य तेची सर्वथा, यज्ञ रक्षणार्थ योग्य तेची सर्वथा, पुत्र मज देई दशरथा. मागा मागा म्हटल्याच्या नंतर सज्जनांनो मागण्याकरता आले होते, मागायचं नाही असं दाखवलं होतं. पण महाराज नावीला झाला, डोळ्यातून पाणी यायला लागलं. दशरथ महाराजांनी सांगितलं जीव की प्राण माझे 2 पुत्र आहेत महाराज, महर्षी ते 2 सोडून दुसरं काही मागा. म्हणजे मग याच्यामुळेच मी मागत नव्हतो, आमची अपेक्षा पूर्ण होणार नाही. म्हणजे मायनस पॉईंट, वीक पॉईंट कोणी महर्षींनी बघितला होता की आपल्याला मागायचं हेच. मुळात देवक सज्जनांनो दशरथ राजांचा त्यांच्यामध्ये जीव होता, देऊ शकत नव्हते हे विश्वामित्रांना माहिती होतं. आणि मागितलं तेच, मागण्यासाठी आले होते, नावेला झाला, द्यावंच लागलं. सज्जनांनो तत्व संतांना माहिती होतं, याच्याकडे सगळं आहे, यश श्री औदार्य ज्ञान, तुझे औदार्य जाणू स्वतंत्र देतान मनसे पात्रा पात्र, पै कैवल्य आयशे पवित्र जे वैरी आहे दिदले, वा सनकाधिकाचे आणि माने साईजू सौरसो दिदला पुतणे, जे विषाचे निस्तन पाने, जे मारण्याकरता आली तिला सायुज्यात अत्यंत उच्च कोटीचा मोक्ष दिला. एवढा महाराज देव हा औदार्य स्वतंत्र आहे महाराज. याला काय मागायचं संतांना माहिती असतं. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी प्रमाण सापडते, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं अगदी यद्यराचरती श्रेष्ठस्तत्त देवे तरोजना सयत प्रमाणं कृते लोकस्तदनु वर्तते, येत वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविते, येर तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. या सगळ्या संतांनी देवाकडे मागणी करत असताना प्रपंचातलं काही न मागता ओ मज व्हावा त्या देवाच्या बाबतीमधलं मागितलं पाहिजे. नवे नवे जे देव देण्याकरता समर्थता दर्शवत नाही तेच मागितलं पाहिजे. हा अंतरामध्ये मनी मानसी भाव ठेवून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये बाबा काय म्हणतात, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई,
प्रेम सुख देई प्रेम सुख देई गेला नावाच पाठवून तुम्हाला बी असं गाव वाटत असेल तर उद्या का पहाटे उपटतो प्रेमाविन भजन सुंदर महाराज नाही गायक म्हटली खरंच महाराज आमचा भाग तेवढ्या बाबतीत प्रगल्भ आहे महाराज का आनंद आहे खरंच मी नेहमी सांगत असतो विदर्भ का खाना कोकण का रायना आणि मराठवाडे का गाणं तुम्ही आमचा माळ सावरगाव ओलांडला अनिरुद्ध बाबापासूनच खाली दगड उचलला की तुमच्याकडे इच्छू निघतो आमच्याकडे गायक वादक निघतो महाराज प्रगल्भ आमच्याकडे गायक वादकाचा आनंद आहे मी परवास म्हणजे तुमच्या भागा असं काही नाही सगळ्यात जास्त गावरान तूप खातो तो भाग तुमचा आमच्याकडे तूप म्हणलं की चूप म्हणते ते काय भागात फरक असतो सुंदर महाराज प्रेम सुख देई कशाला म्हणतो आपण प्रेम हा त्यांचा नामचा फार जुना प्रेमाचा संबंध आहे कधी काही लागलं ते देते आम्हाला हे प्रेमाचा संबंध नाही हे व्यवहाराचा संबंध आहे कोणतीही वस्तू आपल्याला कोणाकडून प्राप्त होत असेल गावकरी मंडळी मला कीर्तन दिलं मग घरी ऐकत नाही महाराज घरचे कीर्तन म्हणलं पाणी दी प्याला ते म्हणजे तुम्ही प्यान मला द्या हे प्रेम नाही तुम्ही आम्ही तुम्हाला म्हणतो तुम्ही आता तास 2 तास बसायला लागले ऐकायला लागले अहो कुठतरी तुम्ही आम्हाला कीर्तन देताय आमचं तुम्ही तास 2 तास ऐकायताय ऐकता म्हणून आम्ही इथपर्यंत येतो आम्ही नाही आमचं बाबाचं नाही जी मंडळी इथपर्यंत येतात निष्काम भावनेनं कार्य करतात ते खरं प्रेम आहे महाराज हा आता हे प्रेम प्रकरण हे प्रेम प्रकरण तारा गुरुवरे साखरे महाराज सांगायचं प्रेम त्याला म्हणायचं ज्याच्यामध्ये पंचविषयाचा यत्किंचितही लवलेश नाही त्याला म्हणायचं खरं प्रेम आता सांगू नये का देऊन आमचं लहान तोंडी बाबा मोठा घास होईल एक प्रकरण झालं एक असं 1 वे ट्रॅफिक सारखं प्रेम होतं त्या कॉलेजमध्ये पोराचं पोरीचं प्रेमच म्हणते त्याला धुमाकूळ जिकडे तिकडे त्या प्रेमाचा ते कोणता तरी एक दिवस असतो पहा त्या कॅलेंडरवर असतो लिहिलेला मला मी त्याला काहीतरी म्हणते पहा हा बाबांनी सांगितलं पहा ते व्हेंटिलेटर डे व्हेंटिलेटर हा तर तो दिवस असतो बाबाने इंग्रजी मध्ये सांगितलं मला मराठीत सांगताच येणार नाही म्हाताऱ्या इंग्रजी बोलून राहिले बाबा म्हाताऱ्या परदेशी एसटी मध्ये गेलो आणि मी आता सीटावर बसेल आजी म्हणते बाबू जागा रिकामी आहे का म्हणलं बसा गाडी काहून थांबली तर शेजारची म्हातारी तिला म्हणते दुसरी आता मराठीत बोला ना ती म्हातारी म्हणते ट्रॅफिक जाम झालं ट्रॅफिक मग दुसरी म्हणते ट्रॅफिक कसं काय जाम झाले काहीतरी प्रॉब्लेम असं म्हाताऱ्या इंग्लिश आणून राहिले आता बाबाने सांगितलं व्हॅलेंटाईन डे जाऊ द्या काही घेणं नाही आपल्याला त्याच्याशी आता हे एका रस्त्यानं 2 वाहनं चालल्यासारखं प्रेम त्यांचं खरं ते प्रेम नव्हतं हा पोराला योगायोग ते मागच्या मध्ये मग ते प्रेमाचा दिवस तो साजरा करायचा त्याला कोणतं फुल देत असते मला काही माहिती नाही त्याने ते घेतलं कमळाचं फुल आणि त्या पोरीला दिलं आता रस्त्यानं जाताच कमळाचं फुल चुकलं का चुकलं नाही ना आणि कीर्तनकार आहे ना मला बोलू द्या ना बापा हो मी कमळावर नेतो मी धोरणा ना तुम्ही फुल कसे नाही हो महाराज ते तुम्ही दिला असन मग त्याने ते कमळाचं दांडी सगळं फुल घेतलं आणि तिच्या हातात दिलं मी मच कडी लावणार आहे त्याला दांड्या असतात ना मग त्याने ते फुल घेतलं आणि भर रस्त्यामध्ये इकून पोरीन त्या कॉलेजचे पोरं महाराज ते आपलं त्या याच्यामध्ये दिलं हे घे म्हणे कमळाचं फुल महाराज एवढ्या पब्लिक मध्ये त्या पोरीचा अपमान झाला महाराज पोरगी तापड स्वभावाची महाराज बाया होत्या तिच्या अंगात पूर्ण शर्टाला हा बाया होत्या कपडा माग केला महाराज भोरकडे मारा खा अशीच मारली तुम्हा सगळं मारली तिनं हो 10 देण्यासारखीच मारली दोन्ही पण आणि जशी खानखान पोराच्या मारली महाराज काना खाली पाची बोट उमटली कुठं पोराच्या गालावर उमटल्याच्या नंतर त्यानं सांगितलं थांब मला फार वाईट वाटलं काय झालं अरे म्हणे निवडणुकीचा पिरियड आहे आणि तुला माहित नाही म्हणे मी भाजपचा कट्टर कार्यकर्ता आहे म्हणून कमळाचं दिलं तिनं सांगितलं रताळ्या माझ्या 16 पिढ्या काँग्रेसमध्ये गेल्या म्हणून म्या पंजा द्याला विठोबा
बाप पाहिजे होता. अगदी बरोबर. विठोबा रखुमाई. वन वे ट्रॅफिकचं प्रेम महाराज. वन वे हे का प्रेम आहे का? हे प्रेम नाही महाराज. बाप म्हणतो मुलगा माझा आहे, मुलगा म्हणतो बाप माझा आहे. तो काया नगर का सौदा तुझे अपने वतन पे जाना है. क्यों नहीं रे प्रेम काहीच नाही महाराज. निष्काम भावनेनं जे खऱ्या अर्थानं करतात ते खरं प्रेम. माया बाप पिंड पाळीला माया माया बाप पिंड पाळीला माया जन्म मरण जाया जन्म मरण जाया जन्म मरण जाया त्यांचा महिमा माया. मग पोरं समोर या करता हे ठेवावं लागतं महाराज मटेरियल. काही काही बाबा तुम्हाला बरं वाटतं चालले वारकरी चाली म्हणल्यानंतर मला पोरं सांभाळणं आहे ना. ते बसले 5-6 जाऊन येऊन त्या चाली तशा रिमिक्स ठेवावं लागते आम्हाला. त्याचं प्रेम त्याच्यावर आहे ना. कशावर? त्या चालीवर आहे तुमचं प्रेम. तू का म्हणे आता पुरलो कसा कार्यक्रम लावला माहिती. आता सगळे सामान्य मी अगोदर सांगितलं 9 प्रकारचा सर्व. मला काही तेवढं जमणार नाही पण सगळे ते म्हणतील महाराज कसा होता बाबा यांना एकटा आमच्या घरात एक सुद्धा चाल म्हणली नाही. त्याच्यामुळे तसं बोललो. विठोबा सजनानो प्रेम हे प्रेम नाही आपल्या.
माय बापे पिंड पाळीयाला माया. अहो माय बापांचा प्रत्येकाच्या शुद्ध अंतकरणामध्ये हे असतो, हेतू असतो. हा मुलगा आपला मोठा होईल, मोठा झाल्याच्या नंतर घरदार आपल्याला म्हातारपणी चांगलं सांभाळील. पण जन्म मरण जाया संत संग, हे संत सज्जनांनो तुमच्या आमच्या समोर तुमचं आमचं वकिली पत्र घेऊन भक्तिवृद्धिंगत करण्यासाठी निष्काम स्वरूपाची भक्ती होण्याकरता अगदी अगोदर पहिल्या प्रमाणामध्ये महाराजांनी सांगितलं प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. कारण की देवाकडे तुटाळा कशाचा आहे? फक्त प्रेमाचा आहे. याला ते जर मागितलं, जर देण्यामध्ये जर तो समर्थ झाला, जर त्यानं दिलं प्रेम, तर अजून काय होणार महाराज? भक्तीच वाढणार. हा भक्ती तो मज व्हावा, तो मज व्हावा. कशा करता? प्रेमयुक्त प्रेम लक्षणात्मक वृत्तीनं जर भक्ती केली सज्जनांनो तर तिचा आनंद काही वेगळा असतो. हे बघा, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. महाराज मला तेपर्यंत चर्चा म्हणजे थोडं वाटलं होतं. मी पहिलंच अभंगाचं पहिलं चरण ध्रुवपद धरलं. त्याच्यावरती लिहिलेलं नाही गाथ्यावरती तसं ध्रुवपद ते एक कोणतं आहे. आता दुसरं मी धरलं नाही, कारण की प्रेम सुख दे प्रेम अभंग घरून पाठ करून आलो. पण इथं गेल्या वर्षी सारखं होणं विसरता कामा नाही. ते होईल पाठ पण पुढच्या वर्षी. म्हणजे तारीख द्या अशी अपेक्षा नाही, तुमच्यासमोर देऊ नका तारीखाचे काही एवढं हे नाही आपल्याला. पण खरं सांगा तुम्ही मला इथं चुकू नये आणि तुम्हाला विचारण्याची वेळ येऊ नये म्हणून मी आपलं भाकर आपली संघ बांधलेलं राव. आज नाही एकादशीची, पण कधी कामाला येत असते आहे की नाही. मग मी आपला विचार केला, म्हणलं आता प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन काही नको देवा. प्रेमाविन काही नको देवा असं महाराज लिहित आहे. म्हणजे प्रेमाविन काही नको म्हणजे काय पाहिजे? तर प्रेम पाहिजे. मग जर प्रेम महाराजांना पाहिजे होतं तर मला असं वाटतं बाबा आता तुम्ही कार्यक्रम झाल्याच्या नंतर विचारा, बाबाकडे स्पष्ट बाबांना असं लिहायला पाहिजे होतं प्रेम सुख देई काही नको देवा. पण बाबांनी लिहिलं प्रेम सुख देई, प्रेम सुख देईन, प्रेमाविन काही नको देवा. तीनदा प्रेम लिहायची काय गरज होती हो? मला व्यक्तिगत शंका आली बाबा तशी. बहुतेक काही माणसाला डबल डबल बोलायची सवय असते बा. मग खरं तर तुम्हाला सांगतो अगोदर एक उदाहरण तुमच्या समोर मांडतो. कल्पना करा तुमच्यावर होऊन एखादं कोर्ट मॅटर झालं, केस झाली, केस दाखल झाल्याच्या नंतर ती बोर्डावर आली आणि न्यायाधीशानं तुम्हाला कठड्यात उभं केलं, सांगितलं अमुक अमुक कलमा अन्वये तुम्हाला इतक्या दिवसाचे दोषारोप पत्र सादर केल्यामुळे हा गुन्हा तुमच्या विरोधामध्ये गेला, म्हणजे गुन्हा सिद्ध झाला, सर्व त्या ठिकाणी आम्हाला पुरावे मिळाले आणि या गुन्ह्याला अनुसरून तुम्हाला 6 महिन्याची जेलची हवा आणि 8,000 रुपये दंड. जेल किती दिवस? 6 महिने. आता तुम्ही गुन्हा केला हे सिद्ध झाले, जजनं सुद्धा शेवटला न्यायाधीशानं सांगितलं 6 महिन्याची सजा आणि 8,000 रुपये दंड. तुम्ही असं कठड्यामध्ये उभे आहेत आणि तुम्ही जर म्हटले बरं, तुम्ही जर म्हटले बरं बरं म्हटल्याच्या नंतर 8,000 रुपये दंड आणि 6 महिन्याची शिक्षा, ठीक आहे. आणि तुम्ही जर म्हणले बरं बरं आता 16,000 रुपये दंड, 8 16 वर्षाची जी मल्टिप्लाय 2 जे असते ते होऊ द्या, कमी जास्त होत राहतं. जेवढी सजा 8 वर्षाची होती तर ती 16 वर्ष, 8 महिन्याची तर ती 16 महिन्याची सजा. का म्हणले तू? का कोर्टाचा अवमान केला, तोही कोर्टात केला, यामुळे तुम्हाला द्विरुक्ती वापरल्यामुळे तू दंड डबल दुप्पट. मग मला खरं सांगा, दोनदा बोलणं चांगलं का वाईट? दोनदा बोलणं वाईट. येतं बाबांनी स्पष्ट लिहिलं प्रेम सुख देई, प्रेम सुख देईन, प्रेमाविन काही नको देवा. 3दा सांगितलं प्रेम पाहिजे. मला असं वाटतं दंडच मग इथं चुकलंय बाबाचं. बरं बाबांचं चुकलं म्हणावं तर प्रमाणे महाराज अगोदर बोलून गेलो, हे तर वडील जे जे करीत त्या नामधर्म ठेवते. एकदा बोललं चांगली गोष्ट आहे, दोनदा बोललं द्विरुक्ती, 3दा बोललं त्रिरुक्ती. बरीच प्रमाण सापडतील आपल्याला. अमर आहा अमर आहा अमर शरणा शरणा जे हनुमंता देवाची बरे देवाची देवाची घेरी घेरी वाजे वाजे विठ्ठल मंत्र यारे लहान तो 11 वाजले.
या रे मला वाटतं त्यावेळेला तुकोबाराला काहीतरी शब्द सुचले नसते, दिलं टाकून दोनदा. हा घेई माझे वाचे दोनदा लिहिलं, काहीतरी सुचलं नसावं मला वाटतं तसं. प्रमाण आठवलं दोनदा बोलले ना, कायचा धाक दोनदाच. देवची बरे अमर आहा याही पुढे जाऊन बोलतो तिरुक्ती. सत्य तू विठ्ठल सत्य. इथं तीन नाडीनं महाराजांनी याला म्हणायचं तिरुक्ती. सज्जनांनो, एक शब्द एकदा बोलल्याच्या नंतर ठीक आहे, पण दोनदा बोलल्याच्या नंतर बरं अजून ठीक आहे, पण तीनदा बोलले मी अगोदर बोलून गेलो. द्विरुक्ती तिरुक्ती हा खरं दोष आहे, पण आमचं शास्त्र सांगतं याला म्हणायचं विप्सा. शास्त्राच्या भाषेमध्ये दोनदा बोलणं तीनदा बोलणं याला म्हणायचं विप्सा. आणि विप्सा ही सांगत असताना महाराज सांगायचे एक आहे निश्चयार्थे विप्सा, एक आहे आदरार्थे विप्सा आणि एक आहे पूर्णार्थे विप्सा. अगोदर विप्सा अर्थ निश्चय सांगतो. काय झालं बघा, कल्पना करा तुम्ही एका आपल्या स्वतःच्या घरामध्ये देवपूजा करतायत, देवाऱ्या पुढे बसलेले फुलं आणायचं तुम्हाला लक्ष नाही. तुम्ही सांगितलं अरे बाळू आपल्या घराच्या पाठीमागे जा, परस बागेतून काय कर म्हटले फुलं आणण्याकरता बाळू गेल्याच्या नंतर बाळूनं त्या फुलदाणीमध्ये फुलं आणले तुमच्या समोर ठेवले. बाळूला तुम्ही विचारलं का रे आपल्या देवाऱ्यात देवाच्या मूर्त्या किती? बाळूनं सांगितलं 42. देवाऱ्यात मूर्त्या किती? 42. आणि म्हणले फुलं किती आणले? म्हणले फुलं आणले फक्त 20-22. म्हणले अजून किती देवाला कमी पडतील? 22 फुलं आणले, अजून एक जरी वाहिलं प्रति एका देवाला एक फुल जरी वाहिलं तर अजून 20 देव रिकामे राहतात. जाय पाठीमागून फुलं घेऊन ये पुन्हा. बाळूने सांगितलं बाबा फुलं आणण्याकरता गेलो, पण फुल वेचून आणलं. याचा अर्थ काय? तुम्ही कीर्तनात बोलत नाही का? बोलता ना, बोला पण सगळे एकदाच नका बोलू. फुल वेचून आणलं, फुल एकदा बोलला दोनदा बोलला, पण फुल याचा अर्थ बाबा तुम्ही पाठीमाग जरी गेले आता फुलं आणण्याकरता तर पाठीमाग काही शिल्लक राहिलं? तुम्ही गेले काय, आई गेली काय नव्हे, गावातली सगळी माणसं जरी फुलं आणण्याकरता गेली तर फुल दोनदा बोलणं दोष आहे. पण वडिलाला बोलतोय बाळू, मग हा दोष आहे काय? नाही महाराज, हा दोष नाही. याचा अर्थ माझ्या शब्दावर तुम्ही खात्री करा, विश्वास ठेवा. फुल आणलं याचा अर्थ विप्सेच्या भाषेमध्ये पाठीमाग एकही फुल राहिलं नाही. फुल विप्सा. पण ही विप्सा आहे सज्जनांनो पूर्णार्थे विप्सा. पूर्ण अर्थानं माग काहीच नाही, तुम्ही लक्षणा करण्याची गरज नाही. पूर्णार्थे विप्सा. कल्पना करा लग्नाचा सध्या आता वेळ चालू आहे, पिरियड चालू आहे. तुम्ही घरामधून बाहेर निघण्याकरता पाऊल टाकणार, अगदी पूर्ण टपटीप झाला तर बाहेर पाऊल टाकणार. एवढ्यामध्ये एक माणूस आला, त्यानं गाडी उभी केली, सांगितलं जय हरी राम राम. खूप दिवसाच्या नंतर तो पाहुणा तुमच्या घरी आला. तुम्ही काय म्हणले त्याला? या 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 काय म्हणले तुम्ही त्याला? या 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 म्हणजे काय केलं तुम्ही? त्याचा आदर केला. या आता या म्हणजे पुन्हा तोंड नका दाखवू, आल्याच पावली चालले जा. एखाद्याची पंगत असावं चांगली आणि पंक्तीला त्याने हिंडावं असं, आणि हिंडताना त्यानं म्हणा गायक वादक कृष्ण महाराज, तुकाराम महाराज, साधना महाराज, हाना कच्चून हाना, खा जरा दाबून खा, कसं वाटलं महाराज? तुम्हाला कधी भेटणार आहे आता? थेट दुसऱ्या सप्त्यात कधी येतात कधी नाही. हाना काय याचा अर्थ काय नेमका? तुम्हाला
तुम्हाला तो माणूस खास म्हणला ना बाप्पा, बोलण्याचा भाव वेगळा. ह्या पा घरामध्ये समजा आता सगळ्या डिजिटल सुनबाई आहे. जर म्हातारा असेल घरामध्ये सासरा, तर त्या सासऱ्याला 10 वाजता स्वयंपाक झाला समजा, तर सुनबाई सांगायचं मामनजी स्वयंपाक झाला बरं, अर्धी कोर भाकर शिल्लक खासान बरं, गरम गरम आहे, तुम्ही पटकन बसा मी वाढून देते आणि तुम्ही पहिली खाऊन घ्या. महाराज एक भाकर खाणार म्हातार 1.5 भाकर खातं, 1.5. भाजी म्हणजे भाजी, हा भाकर म्हणजे भाकर, आनंदानं भाकर खातो. स्वयंपाक तोच, वाजले तितकेच, वाढत तेच ताट, फक्त सुनबाईने एक शब्द बोलावा, घ्यान तुकडा गेलून मी कवर जपू त्याला, मला भाजून खाल्लं. मात्र भाकर अर्धी खातं, अर्धी. कशात फरक पडला? फक्त बोलण्याचा फरक आहे महाराज. या म्हणजे पुन्हा येऊ नका, या 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 म्हटल्याच्या नंतर पुढच्याला वाटतं का आपला काय केला, आदर सत्कार केला. या 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 शब्द या म्हटल्याच्या नंतर अर्थ तोच, या या म्हटल्याच्या नंतर अर्थ तोच. पण सज्जनानं तो एक आहे आदरार्थ विपसा. आदरानं या 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 आदरार्थ विपसा. फुल ना फुल वेचून आणलं, इथं आदर काहीच नाही, इथं पूर्णार्थ विपसा. इथं या म्हणण्यामध्ये आदरार्थ विपसा. पत्रिका वगैरे दिली, चहा पाण्याचा कार्यक्रम झाला आणि सांगितलं माझ्या लाडक्या लेकीचं लग्न आहे बरं, मी फार 200-300 किलोमीटरहून तुमच्याकडे पत्रिका देण्याकरता आलो, तुम्हाला लग्नाला यावं लागेल बरं, शिवाय सहकुटुंब सहपरिवार. त्यानं सांगितले बघा इतक्या दूरवरून तुम्ही आला, मी तुमच्या मुलीच्या लग्नाला येणार म्हणजे येणार, येणार 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 लग्नाला. एवढं म्हणलं जमत होतं. तो काय म्हणला, येणार म्हणजे येणार. यानं इथंच पत्रिका हातात पडल्या पडल्या काय केला, निश्चय केला. ही निश्चय अर्थ विपसा. सज्जनांनो प्रेम देवाला मागत असताना, भक्ती करत असताना तिरुक्ती वापरली, कधी कधी संतांनी द्विरुक्ती वापरली, कधी कधी पूर्णार्थ विपसा, कधी कधी आदरार्थ विपसा आणि कधी कधी निश्चयार्थ विपसा. पण पहिल्या चरणामध्ये मला असं वाटतं 3 वेळेला प्रेम शब्द आला. महाराज सांगतात हे भगवंता तुला आम्ही प्रेम मागत असताना मी निश्चयानं प्रेम मागतो, बाकी मला काही नको. मी तुला आदरानं प्रेम मागतो आणि मी सांगतो प्रेमाशिवाय समाधान प्राप्त होऊ शकत नाही, हा माझा निश्चय. महाराज 3 महाराज पहिल्या चरणात सांगतात प्रेम सुख देये, प्रेम सुख देये, प्रेमाविन काही नको देवा. काही नको याचा अर्थ प्रपंचातलं काही नको, आणण्याची व्यावृत्ती व्हावी आणि प्रेमच प्राप्त व्हावं. या विपसेला लक्षामध्ये धरून महाराजांनी पहिलं चरण सांगितलं. विठोबा जय आणि सज्जनांनो मी प्रामुख्यानं प्रारंभी बोलून गेलो. भक्तियुक्तानं प्रेम असावं, प्रेम प्राप्त होऊन ज्ञान प्राप्त होऊन ज्यावेळेला भक्ती करतो त्या भक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद उपभोगण्याकरता जो संतांनी प्रयत्न केला ती भक्ती वाढावी याकरता वास्तविकतेमध्ये अनात्म वर्गातलं अर्थात प्रपंचातलं काहीही नको याची व्यावृत्ती व्हावी, हे मला नको याचा निषेध व्हावा आणि भक्ती वाढावी याकरता महाराज दुसऱ्या चरणात सांगतात न लागे Like
म्हणतात न लगे संपत्ती. म्हणजे मी अगोदर बोलून गेलो, संत महात्मे प्रपंचातलं संसारातलं काही मागत नाही आणि निज कळा भक्ती सुख अर्थात स्वरूपभूत त्या ठिकाणी प्रेम लक्षणात्मक वृत्तीनं मला त्या ठिकाणी भक्ती सुखाचा आनंद घेता यावा. खरं तर सज्जनांनो, प्रत्येकाच्याच प्रपंचामध्ये आपल्या संत महात्म्याने नाही, बऱ्याच संत महात्म्यांची मला त्या ठिकाणी पद. आता उत्तर प्रदेशची बरीच संत आहे, त्यामध्ये प्रामुख्यानं काही स्त्रिया सुद्धा संत होऊन गेल्या. जनाबाई असेल, मुक्ताबाई असेल. सज्जनांनो, हरी है आँख जो प्रभु का दर्शन किया, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया, बेकार मुख है वो जो है व्यर्थ बातों में, मुख मोह है जो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती नहीं है शोभा हाथों की, हाथ मोह है जो प्रभु चरण में वंदन किया करे, मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो किया करे. लागी लागी लगन, लागी लागी रे लगन, लागी रे लगन, ऐसी लागी लगन, बिना हो गई मगन, वो तो गले 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 गुनगाने, ऐसी लागी लगन, बिना हो गई मगन, ऐसी लागी लगन, मेरा हो गए मगन. रानी विष दिया मानो अमृत पिया, मेरा गोविंद गोपाल गाने बैठे संतों के संग, रंग मोहन के रंग, वो तो गले 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 गुनगाने, कोई मेरा गोविंद गोपाल गाने लगे, वो तो गले 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 गुनगुनाने. त्याच्यात नोटिशन नाही म्हणायचं आपण, येत नसलं तेच म्हणायचं नुसतं. हा आजी लागे याच्यात सगळं येऊन जातं. जग में सुंदर है दो नाम, दो नाम, दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो 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 श्याम.
संपली ना महाराज, मारते ना मागून लोक मला. 9 ते 11 म्हणल्यानंतर 11 केलंय काय की नाही. आता कोणीतरी ऑफर दिली मला नितीन महाराजांनी सांगितलं, पण मी नेहमी सांगत असतो रात्रीचे आमचे बाबा बोलून गेले, ज्याला ते म्हणायचं त्यानं तितके 1000 द्या आणि त्याला आनंद म्हणायला लावा ना बाबा मला कोण. महाराज खोटं सांगत नाही, जरी असं बरं का ते ज्याचं वैभव त्याला शोभत ते. आपण तुम्हाला ते आवडतं सांगतो ना काय आवडतं महाराज. आजकाल असं झालं वर्ष श्राद्धाचं कीर्तन तरी तिथं तेच, पाचीचं कीर्तन तेच, सप्त्याचं कीर्तन तरी तेच, काल्याचं कीर्तन तरी तेच. आणि पैसे किती? तितके 1000 त्याला, याच्यावर 0. कशा कर अहो त्याला पखट ठुले नाही, उपटून टाकला काय हे जरी नाही काल उसारा येईल आमचा एक प्रयत्न असतो कोणी नाराज होऊन नाही गेलं पाहिजे बरं का. आणि गेलं तर आम्ही काय करणार. ते म्हणले गुरुजी म्हणले म्हणे पिंगळा त्याला म्हणायला लावा. हे एवढा ऐकून मी पाठ केला, लोकांनी त्याची पखच उपटून टाकले सगळे. पिंगळा कुठे बी पाडतं पैसे देऊ महाराज. बस एवढा झाला बस झाला महाराज. 11:15 वाजता तरी बसले, हेच मोठं नवल झालं महाराज. एवढंच नाही तिसऱ्या चरणात प्रेमाच्या बाबतीत सांगतात, निज प्रेम दे जेने माझा जाई जीव भाव. अहो जीवाचा जीवपणा घालण्याचं भगवंताविषयी प्रेम असल्यानंतर जीवाचा जीवपणा राहणार नाही. पण महाराजांनी स्वतःचा लहानपणा या ठिकाणी प्रदर्शित केला. जीवभाव माझा गेला पाहिजे इतकं प्रेम दे. आपला सज्जनांनो प्रेम असतं भगवंताच्या बाबतीमध्ये, पण जीव भावपणा आपला कायम आहे महाराज. मी अगोदर बोलून गेलो देव देव आम्ही जीव. आपल्याला कशाचा देव सांगतो ममाई वंशो जीव लोके जीवभूत सनातना. नाही बाबा देव देवच राहणार आणि आपण माणसंच राहणार. जीव भाव महाराज व्यापक बोधाला प्राप्त झालेत, पण महाराज सांगतात निज प्रेम देवी स्वरूपभूत प्रेम दे. निज प्रेम दे जेने माझा जाई जीव भाव. एवढंच नाही तर भगवान बाबा सांगतात भगवान म्हणे प्रेम हे दुर्लभ. भगवान म्हणे तुझा पदाचे अखंड
पावली हे सोज करून माऊली त्याची व्यथामध्ये माझ्या बुद्धीला पेरलं त्या प्रमाणामध्ये अभंगाचा भाव त्या ठिकाणी असा नाही आहे पण त्या ठिकाणी वाटला म्हणून मी त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. सज्जनांनो माझ्यापेक्षा आपण ज्येष्ठ प्रकारचे असे चिंतन करणारे मंडळी आहेत याच्यामध्ये ते मात्र शंका नाही. खरं तर जर शास्त्राच्या संवाद योग्य जर वाटलं असेल तर ते निश्चितपणे काय की ज्यांचं मी महात्म्यांचं श्रवण केलं ज्या महात्म्यांचा अगोदर नामोल्लेख केलं आहे त्यांचं आहे. आणि जे चुकीचं अवाच्य हृदयापर्यंत जाऊन भेटणारं चुकीचं दोषयुक्त असेल ते निश्चित माझे काय की बुद्धीचे दोष आपण मला सांगाय त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतो. झालेली शेवट म्हणे प्राणसंजय पांडुरंग परमात्म्याचं भावांच्याही चरणारविंदी तुम्ही सर्व सज्जन मायबाप सर्व सज्जन स्वतंत्रकांच्या चरणात विंदी समर्पित करतो. अगदी महाराष्ट्रामध्ये सर्व ख्यातनाम दिग्गज अशा प्रकारची आज मंडळी या ठिकाणी मला मिळाली. यामध्ये महाराजांची सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करतो. ऑपरेट करताना अगदी सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टम माऊलींना सुद्धा धन्यवाद देतो. नितांत अगदी माझ्यावरती प्रेम करणारे बंधू आमचे प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य जे करतात नितीन भाऊ रिंदे त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर